नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहे नागपुरी स्पेशल पनीर मसाला. चला तर मग बघूयात त्यासाठी लागणारे साहित्य. त्यासाठी मी ती 4 ते 5 पळी तेल घालून घेतलं आहे. त्यामध्ये थोडं बटर घालून घेतलं आहे आणि इथे मी नागपुरी मसाले यूज केलेले आहे. त्यामध्ये मिरची पावडर आपल्याला 2 चम्मच घालून घ्यायचे आहे. याची टेस्ट खूप छान आहे. एकदा नक्की ट्राय करा. इथे मी टोमॅटो प्युरी घेतली आहे. त्यामध्ये 2 कांदे, 2 टोमॅटो आणि 2 मिरची आहे. त्याला छान असे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. त्याचप्रकारे मी इथे हळदीसुद्धा घेतलेली आहे नागपुरी मसाल्यांची. देन आपल्याला यामध्ये आपल्याला खोबरं, पालक आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि त्याची पेस्ट आपल्याला घालून घ्यायची आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. नंतर इथे आपल्याला नागपुरी स्पेशल मसाले यूज करायचे आहे. त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे आणि मी इथे एक किचन क्वीन मसाला यूज केलेला आहे नागपुरी स्पेशलवाल्यांचा. नंतर त्यामध्ये आपल्याला हा मसाला खूप छान अशी टेस्ट देतो. त्यांनी आपली भाजी अशी झणझणीत होते. नंतर आपल्याला इथे 1 ते दीड चम्मच धनिया पावडर घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला फ्रोझन वाटाणे घालून घ्यायचे आहे. त्याला मी थोडे तेलामध्ये घालून घेतलेले आहे. नंतर आपल्याला 1 चम्मच गरम मसाला घालून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला थोडं पाणी घालून पनीरचे काप मी ऑलरेडी तळून घेतलेले आहे, ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता नागपुरी मसाले यूज केल्यामुळे आपल्या भाजीचा रंग आणि टेस्ट खूप छान झालेली आहे. असं म्हटलं जातं, की नागपुरी मसाले आए खाने में स्वाद लाए. हे नक्की ट्राय करा एकदम. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा यांचा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावरून सुद्धा तुम्ही नागपुरी मसाले ऑर्डर करू शकता. खूप छान टेस्ट आणि क्वालिटी आहे. नक्की ट्राय करा. थँक यू. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.